महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे बुद्धिबळाचा पट झालाय आणि एकनाथ शिंदे बनलेत ग्रँड मास्टर. 2022 मध्ये त्यांनी बुद्धिबळाच्या पटावरची पहिली चाल खेळली, 40 आमदार फोडले. यावर्षी दुसरी चाल खेळली, 6 खासदार फोडले आणि आता तिसरी चाल खेळत उपसभापतीच्या नावाखाली थेट सचिन अहिरच पळवले. फोडाफोडी आणि पळवापळवी करून वर शिंदे काय म्हणतायत, मी जे करतो ते फुल प्रूफ करतो. म्हणजे काय? त्यांना नेमकं म्हणायचंय तरी काय? शिंदेंना फोडाफोडीचा परवाना मिळालाय का? महाराष्ट्राच्या राजकारणात नेमकं चाललंय तरी काय? याच विषयाचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट, कायद्यानं फोडा, खुर्चीनं जोडा, एकनाथ शिंदेंचा फुल प्रूफ फॉर्म्युला. नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहता एलएस मराठी. एकनाथ शिंदेंचा हा फुल प्रूफ फॉर्म्युला म्हणजे आहे तरी काय? पक्षांतर बंदी कायद्यातल्या पळवाटा बाकी काय? एखादा आमदार किंवा खासदार पक्ष सोडला की तो अपात्र ठरतो, पण या नियमाला 3 अपवाद आहेत. कोणते आहेत हे नियम सांगतो. पक्षांतर बंदी कायद्यातील नियम काय सांगतो? 2/3 आमदार फुटले तर पक्षच विलीन, ऐच्छिक राजीनामा दिला तर मग पोटनिवडणूक, इतर पक्षात प्रवेश करून विद्यमान सदस्याची सभापती किंवा उपसभापती पदावर निवड झाली तरीही संबंधित सदस्य अपात्र ठरत नाही, कारण पीठासीन अधिकारी हे पद पक्षांतर बंदीच्या कक्षेत येत नाही, असं 10व्या अनुसूचित स्पष्ट लिहिलंय. नेमका हाच क्लॉज शिंदेंनी पकडला आणि आपला फुल प्रूफ गेम प्लॅन प्रत्यक्ष अंमलात आणला. त्यामुळं ठाकरे सेनेत राहूनही सचिन अहिर शिंदे गटाच्या पाठिंब्यानं उद्या उपसभापती झाले तरी अपात्र ठरणार नाहीत, कारण 10व्या अनुसूचित स्पष्ट लिहिलंय, पीठासीन अधिकारी पद पक्षांतर बंदीच्या कक्षेत येत नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चाललंय तरी काय? राज्यात सध्या 3F चा खेळ सुरू आहे. फोडाफोडी, फुलप्रूफ पळवाट आणि फिक्सिंग. फोडाफोडी, फुलप्रूफ पळवाट आणि फिक्सिंग. महायुतीच्या घटक पक्षांकडे सध्या एकच काम राहिलंय, विरोधक संपवायचे. अहिर गेले, उद्या आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय, परवा काँग्रेसचे आमदार टार्गेटवर. फोडाफोडी हे एकच ध्येय. पदाची लालूच द्या, महामंडळ, उपसभापती, मंत्रीपद, काहीही करून खुर्ची फॉर निष्ठा योजना अंमलात आणा, नाहीतर ईडी सीबीआय आहेच भेटीला. एकच ध्येय, फुल प्रूफ पळवाट शोध मोहीम. 2024च्या लोकसभेला 45हून अधिक जागा, 2024च्या विधानसभेला 200हून अधिक आमदार. विरोधकांसाठी उमेदवारच शिल्लक ठेवायचा नाही, हा गेम प्लॅन. एकच ध्येय, फिक्सिंग. आता पुढली समीकरण काय? कदाचित या 2 शक्यता असू शकतात: ऑपरेशन लोटस आणि ऑपरेशन टायगरचा महापूर आणि महाविकास आघाडीची पुनर्बांधणी. सचिन अहिरांनंतर आता उबाटाचे 5 ते 6 आमदार, काँग्रेसचे 3 ते 4 आमदार, शिंदे भाजप गळाला लागणार आणि पक्ष केवळ नावालाच उरणार. भविष्यात उद्धव ठाकरे, शरद पवार, काँग्रेस, महाविकास आघाडीची पुनर्बांधणी करण्याची शक्यता, पण विश्वासाचा प्रश्न कायम, कारण उद्या कोण फुटेल सांगता येत नाही. एकनाथ शिंदे म्हणतात फुल प्रूफ, पण लोकशाही फुल प्रूफ आहे का? पक्षापेक्षा पद मोठं झालं, निष्ठेपेक्षा नोटा मोठ्या झाल्या आणि विचारांपेक्षा व्यवहार मोठा झाला, त्याचं काय? सचिन अहिर अपात्र ठरणार नाहीत, पण नैतिकदृष्ट्या ते पात्र आहेत का? हा सवाल कुणी कोणाला विचारायचा झाला तर हाच खरा सवाल आहे. कारण आज कायदा वाचवेल, पण उद्या जनतेच्या रोषातून कोण वाचवणार? एकूणच काय, तर खुर्ची दिली की निष्ठा विकत घेता येते, तेही कायदेशीर. हा आहे शिंदेंचा फुल प्रूफ डाव. असंच म्हणायचंय ना त्यांना. शिंदे म्हणतात फुल प्रूफ, तर विरोधक म्हणतात फुल प्रूफ म्हणून फुल बनवतायत सर्वांना. तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा एलएस मराठी.